सो हॅलो युशेफ किचन फॅमिली. आज आपण बनवणार आहोत ब्रेडपासून गुलाबजाम. तर इकडे मी पहिले ब्रेड घेतले आहेत आणि त्याची आपली कडा जी आहे ती काढून घ्यायची आहे. तर इकडे मी फक्त 4 ब्रेड घेतले होते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे. दूध टाकून आपल्याला ते मॉइस्ट व्हायला ठेवायचं, म्हणजे मऊ होतील आणि जेणेकरून ते सॉफ्ट होऊन त्याला त्याचा गोळा आपल्याला बनवू शकतो. तर ह्याच्यामध्ये इकडे मी थोडंसं मिल्कमेड ॲड केलं होतं आणि हे मी खूप कमी क्वांटिटीमध्ये केलं होतं, कारण की मी पण हे पहिल्यांदाच रेसिपी करत होते. तर इथे मिल्कमेड मी थोडंसं टाकलं आहे, 1 चमचा, कारण की अजून जास्त ते मॉइस्ट नको व्हायला. आणि दूध आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं करून. इकडे हो, माझी पण चूक झाली होती की इकडे मी दूध जास्त टाकलं होतं आणि त्याने ते खूप मऊ झालं होतं, ज्यामुळे मला अजून 1 चमचा फक्त मैदा आणि थोडं दूध पावडर मी ॲड केलं होतं आणि त्याने मी मळून घेतलं होतं. इकडे आपण एक साधा पाक करून घ्यायचा आहे, थोडासा छोट्या वाटीमध्ये, थोड्या क्वांटिटीमध्ये. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसं साखर आवडते ते. आणि इथे बघू शकतात की ते गोळे करून डायरेक्ट आपल्याला ते तुपामध्ये छोट्या भांड्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. आणि एकदम इझी अशी रेसिपी आहे गुलाबजामची आणि खूप छान असते आणि टेस्ट पण खूप छान होती. असे एकदम म्हणजे कमी वेळात होणारे गुलाबजाम आहेत आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि लाईक